जय हिंद भावानो. आजपासून आपण प्रॅक्टिस सेट चालू करणार आहे, ते म्हणजे मॅथ्सचं. वेळ न घालवता भावानो आपल्या पहिल्या प्रॅक्टिस सेटला भावानो सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, एक साथ कार्य करते हुए ए बी और सी की दक्षता 5-3-2 के अनुपात में है. वे कार्य 21 घंटे में पूरा कर सकते हैं. बी अकेले उस कार्य का 40% कितने घंटे में पूरा करेंगे. हा भावानो प्रश्न आहे, तो रेशो प्रिफरन्सचा. सोडूया चला. सगळ्यात अगोदर काढून घ्या भावानो. 5+3+2. 5×3=2 10. त्याच्यानंतर भावानो 21 गुणिले 10 210. 40% सांगितले त्यांनी. 40% भावानो 40/100 गुणिले भावानो 210. 0 गेली, 0 गेली, 0 गेली, 0 गेली. 84. तर भावानो बी बरोबर किती सांगितला रेशो. बी बरोबर 3 आहे. 3. 40% काम करा सांगितलं कितीला, बीला. तर भावानो 84/3. 3×2=6. 7×21 3×8=24. 28. भावानो पर्याय क्रमांकाला 28 द्यायचं. दूसरा प्रश्न है, दोनों पूर्ण संख्या का अनुपात 7-9 है, जिसमें से एक संख्या 900 है. दी गई दो संख्याओं का एलसीएम कितना है. हा भावानो एलसीएम एससीएम वरचा प्रश्न आहे. सोडूया चला. 7.9 रेशो. एक संख्या 900 दिली आहे. 900 100 करू. ते 100 ने केलं तर भावानो 700. म्हणून भावानो 700 गुणिले 900. भावानो एलसीएम काढा. पर्याय क्रमांक येतोय भावानो 6300 भावानोचा एलसीएम. प्रश्न क्रमांक 3, आरोही क्रम में व्यवस्थित करें. भावानो सोपा प्रश्न आहे. इथंच भावानो उत्तर येते, पण मी सोडून दाखवतो चला. उत्तर सांगतो. वर्गमुळात 5 वर्गमुळात 4 3 4 इथं भावानो 4 वर्गमुळात 3/2 भावानो उत्तर आहे आरोही क्रम. प्रश्न क्रमांक 4, 8 वस्तुएं बेचने पर एक दुकानदार को 2 वस्तुओं के विक्रय मूल्य का लाभ प्राप्त होता है. दुकानदार का लाभ प्रतिशत डैश डैश है. प्रॉफिट अँड लॉस वरचा भावानो प्रश्न आहे. प्रॉफिट अँड लॉस वरचा. सोडूया चला. करा भावानो. 8 - 2 बरोबर किती आलं, 6. म्हणून भावानो 2/6 गुणिले 100. 200/6. 7×18 7×18 30.3 भावानो उत्तर आलं. पांचवा प्रश्न, एक वस्तु को 500 रुपये में बेची जाती है, कुछ हानि होती है. यदि उस वस्तु को 700 रुपये में बेचा जाए तो व्यापारी को पुरानी हानि के 3 गुने के बराबर लाभ होता है. वस्तु का क्रय मूल्य ज्ञात कीजिए. परतच भावानो प्रॉफिट लॉसवर भावानो प्रश्न आहे. सोडूया चला. x वजा 500 आणि 700 वजा x. करा भावानो आता एकीकडे भावानो 700x 700 वजा x बरोबर 3x वजा 1500. सोडवा भावानो. 700 अधिक 1500 3x अधिक x बरोबर 4x 19 7 5 12 7 5 12 22 4 5 20 x बरोबर 4 इकडे आलं 4 5 20 4 5 20 उत्तर आलं भावानो
550. 6वां प्रश्न, एक वस्तु 1200 में सूचीबद्ध है, उस पर 10% और 10% की दो क्रमिक छूट दी जाती है। यदि विक्रेता दोनों छूट के स्थान पर 20 एकल छूट देता है तो उसके रुपये में कितनी लाभ व हानी होगी? परत भावानं प्रॉफिट लॉसचा डिस्काउंटमध्ये येतात. सोडूया चला. एकल छूट काढून घ्या अगोदर. 10 अधिक 10 वजा 10 गुणिले 10 100. 100 या नावावरून हे 2 शून्य गेली. वजा ते एक आलं भावानं. 10 10 20 20 वजा याचा 1 भावानं एकूण एकल छूट 19 आली. त्यानंतर भावानं काय सांगितले? 1200चं भावानं 19 म्हणजे 81%. 0 0 0 12 1 12 12 96 96 1 97 971. तर भावानं 2 पाहिजे. 12 1 12 2 972. टोटल भावानं किती? 20% सांगितले. 1200चं 20% म्हणजे 80. 1 2 1 2 12 96 960 972 वजा 960. 12 रुपयाची भावानं कमी हानी. पर्याय क्रमांक ते असेल तो असेल 12वां उत्तर. 7वां प्रश्न, एक बस दिल्ली से मुंबई के लिए और एक कार मुंबई से दिल्ली के लिए एक साथ चलती है. उनके रास्ते में मिलने के बाद 196 मिनट में मुंबई पहुंचती है और कार 144 मिनट में दिल्ली पहुंचती है. यदि कार की चाल 140 किलोमीटर प्रति घंटा है तो बस की चाल ज्ञात कीजिए. चला करून घ्या. वर्गमूळ टाका. 196 आणि 144. 140 कितीचा वर्ग? 14चा. हा 12चा. करा भावानो. इकडे 14 आहे ना, म्हणजे इकडे 14 10. 12 गुणिले 10 बरोबर 120. उत्तर भावानो 120. 8वां प्रश्न, राधा का व्यय उसकी आय का 20% है. यदि अगले महीने की आय में 20% की वृद्धि होती है और बचत की राशि समान रहती है तो राधा का व्यय में प्रतिशत वृद्धी ज्ञात कीजिए. पर्सेंटेज मध्ये मोडणार. सोडूया चला. खर्च 20%. 20% आहे बरोबर 20. बचत भावानं राहिली किती मग? 100तनं 20 गेलं, राहिला 80. 20% वाढला 120. बचत भावानं हाय तेवढीच आहे सेम या 80. भावानं आधीचा खर्च 20. टोटल बघा इथं 40 राहिली. 40 डिफरन्स भावानं 40चा. आधीचा खर्च भावानं किती आहे? 20. आताचा खर्च भावानं 40. नवीन खर्च 40. 40 वजा 20 कितीनं वाढलं भावानं? 20 न वाढले. म्हणून भावानं 20 गुणिले 100 100 शून्य गेली 20. नाही भावानं चुकले. थाट 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 20 1/20 गुणिले 100. 20 21 20 21 बरोबर 100. हे पाहिजेत. गडबड झाली की बोंब झालीच. त्यामुळे भावानं गडबड करायची नाही. हाय तेवढं व्यवस्थित लिहून घ्या किंवा डायरेक्ट शॉर्टमध्ये बी काढू शकता, पण असं लिहिलं जरा बरं पडते. फक्त जरा फास्ट जरा करायला लागते. प्रश्न क्रमांक 9 भावानं, एक आदमी ने 11 घंटे में 110 किलोमीटर दूरी तय करनी है. उससे कुछ दूरी पैदल 6 किलोमीटर प्रति घंटा की गति से तय और शेष दूरी साइकिल से 14 किलोमीटर. तो साइकिल पर तय की गई दूरी. सोडूया चला. टाइम स्पीड डिस्टन्सवर भावना हा प्रश्न आहे. सोडूया चला. वॉकिंग टाइम बरोबर x. सायकलिंग टायमिंग बरोबर 11 वजा x. समीकरण तयार करा भावनो. 6x अधिक 14 11x बरोबर 110. 110 करा भावना. आता 6x अधिक 14 गुणिले 11 14 की 14 154 154 154x 154 वजा 14x बरोबर 110. करा भावानो.
8x आणि ते किती राहिला 52 44 8x 52 8x 52 44 त्यातनं हे गेलं 44 x बरोबर 44 भागिले 8 8 5 40 हिशोबाने 8 5 40 5.5 भावना उत्तर. 10वां प्रश्न. एक व्यक्ति कुछ संतरे 3 संतरे प्रति रुपये की दर से खरीदता है और उतने ही संतरे 2 संतरे की प्रति रूप से दर से खरीदता है. 20% लाभ प्राप्त करने के लिए उसे कितने दर्जन प्रति दर्जन बेचना चाहिए. सोडूया चला. एलसीएम काढून घ्या अगोदर 2 आणि 3चा. किती येणार 6 बेत्रिक 6 3 दुने 6 3 अधिक 2 बरोबर किती आलं 5 5 म्हणून 5 गुणिले 120 भागिले 100 शून्य गेली 12 5 60 60 भागिले 10 बरोबर आलं 6 उत्तर 52 6. 11वां 52 प्रश्न. 22 छात्रों की एक कक्षा और औसत वजन 42 है. यदि 33 kg और 39 किग्रा वजन वाले 2 नए छात्र कक्षा में शामिल की जाता है. 24 छात्रों का नया औसत वजन ज्ञात कीजिए. औसत वर आहे 52 प्रश्न. सोडूया चला. रेशो प्रिपरेशन अगोदर 52 सगळ्यांचं काढून घ्या. 22 अगोदर 42 920 येणार. त्यानंतर 52 त्याच्यात ॲड करा दोघा जणांचं 33 आणि 39 बरोबर येणार 996. औसत वाढल्या 52 2 22 अधिक 2 बरोबर किती आलं 24 म्हणून 52 996 भागिले 24 40.5 kg औसत येणार 52. पर्याय क्रमांक किती असेल तो असेल असंच येणार. 12वां प्रश्न. स्कूल ए और स्कूल बी के छात्रों का अनुपात 5-8 है. यदि स्कूल ए और बी में छात्रों की संख्या क्रमशः 20% और 15% की वृद्धि होती है. स्कूल ए और बी नया अनुपात ज्ञात कीजिए. सोडूया चला. रेशो प्रिपोर्शनवरच आहे आपण 100 घेऊन करूया. 100 घेऊन 5 गुणिले 100 500 आणि किती सांगितलं 8 8 गुणिले 100 बरोबर 800. 552 कितीची वाढ झाली 20ची 20% 1 2 1 2 12 60 600 झालं. 800चं 52 115 15% वाढ 1 2 1 2 त्याला बघा 8 5 40 4 8 1 4 12 4 1 8 1 8 8 आणि 4 8 5 40 किती येते 920 920 तीन भाग जातोय बघा 52 शून्य गेली 3 नाही 4 न बघा 52 4 1 4 4 1 4 2 4 5 20 15 4 2 8 4 3 12 15.23 15.23 उत्तर आलं 52 15.23. 13 एक ठोस शंकु का आयतन 96 पाई सेंटीमीटर वर्ग घन सेमी घन है और इसकी ऊंचाई 8 सेमी है. इसका पूर्ण पृष्ठीय क्षेत्रफळ सेम वर्ग मी कितना है. सोडूया चला 52. हा 52 येणार. मेन्शुरेशन 3D मध्ये हा प्रश्न येतोय एवढं लक्षात ठेवा. 13वा क्वेश्चन आणि 14वा क्वेश्चन 52. कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा 52. कमेंटमध्ये उत्तर सांगा. 14 52 हे 52 सरलीकरण करायचा सिम्प्लिफिकेशनमध्ये येणार. सोडूया चला. 15वा 52 बघा. 3 व्यक्ति PQR अलग अलग कार्य को क्रमशः 10 दिन 20 दिन 60 दिन में कर सकते. यदि एक साथ कार्य करते हैं तो कितना समय लगता है. टाइम अँड वर्कवरचा 52 प्रश्न आहे. सोडूया चला. एलसीएम घ्या 52 10 20 आणि 60 52 एलसीएम घ्या 60 10 6 20 त्रिक 60 1 6 3 9 आणि 1 10 10 आलं 52 60 भागिले 10 0 0 गेली आपलं 52 6 उत्तर आलं 52 6. 16 52 कार्यालय जाते समय रमेश की औसत गति 54 किलोमीटर प्रति घंटा. यदि वह एक तिहाई दूरी 48 प्रति घंटा की तेज से
करता येतो शेष दूरी किती आहे? भावनो स्पीड, टाइम, डिस्टन्स याच्यावरती प्रश्न आहे. भावनो समीकरण करून घ्या किंवा असं करा भावनो ॲव्हरेज बरोबर 3xy भागिले x अधिक 2y. y बरोबर भावनो 48 बरोबर भावनो 48 करा. भावनो समीकरणात घाला भावनो आता 3x गुणिले 48 x गुणिले 48 गुणिले 2 करा भावनो. तीन एक्स 48 खालचं भावनो एक्स गुणिले 8 दुणे 16 चाल 1 4 1 4 दुणे 8 आणि 96 एक्स गुणिले 96 आलं भावनो. तर भावनो करा 8 त्रिक 24 चाल 2 4 त्रिक 12 13 14 144 144 येणार. त्यामुळे समीकरण कसं होतं बघा 44 144 एक्स गुणिले 96. आता भावनो 54 घ्या 54 बरोबर 144 एक्स गुणिले 96. आता भावनो हे इकडे जाणार म्हणजे 54 एक्स अधिक 96 बरोबर 144 54 एक्स अधिक 54 96चा भावनो गुणाकार करायचा. इथे येतोय 5184 येणार बरोबर 144. 5184 बरोबर 144 वजा 54 बरोबर 90 आलं भावनो. याला भावनो 90 भागा उत्तर येणार भावनो आपलं 57.6 भावनो आपलं उत्तर येणार. लक्षात ठेवा किती 57.6 याचं उत्तर असणार. 17 भावनो एक राशि 4 5 और 5 6 में बदल दिया जाता है. राशि में कितने प्रतिशत की परिवर्तन किया जाएगा? पर्सेंटेज टॉपिक वरचा आहे भावनो. सोडूया चला. 5.6 भागिले भावनो 4.5 वजा 1 गुणिले 100. सोडवा भावनो 5 5 25 24 वजा 1 गुणिले 100. 24 1.24 गुणिले 100 भावनो 24 ने घालवा भावनो 4.17 भावनो उत्तर आलं. 18 एक विक्रेता प्रतिवर्ष 12% चक्रवृद्धि वार्ष से 72,000 रुपये उधार देता है जो वार्षिक रूप से संयोजित करता है. तिसरे वर्ष के लिए अनुमानित ज्ञान कीजिए. सीआयवरचा प्रश्न आहे. सीआयवरचा प्रश्न आहे. चक्रवृद्धी व्याज कंपाऊंड इंटरेस्ट. सोडूया चला. ह्या भावनो 18 प्रश्नाचं उत्तर 12% सांगितले पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी किती व्याज मिळणार एवढं व्याज मिळणार भावनो. बघणे असं काढायचं तिसऱ्या वर्षाचा भावनो काढू शकता. 19 हर दर एक अर्धगोले और एक शंकु के आधार बराबर एन की उनकी ऊंचाई पृष्ठीय क्षेत्रफळ भावनो मेन्शुरेशन 3D. सोडूया चला. 19 भावनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट करून सांगा भावनो किती उत्तर येतं. भावनो ॲलिगेशन जवळपास 30 इथंच उत्तर येते. 30 मधनं नाही 35 मधनं 30 वजा करा 50 मधनं 30 करा किती येणार बघा भावनो 15 3 म्हणजे 5 त्रिक 15 3 3.1 असं काहीतरी पहिल्या क्रमांक 4 पण सोडून दाखवतो चला. 20 30 50 सांगितले 35 50 35 गेलं 15 5 5 त्रिक 15 5 1 5 उत्तर आलं भावनो 3 1.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय चुकलं असेल काय असेल तर. उद्या भेटू. जय हिंद.